नमस्कार. मी संध्या तुमचं संध्याच किचनमध्ये खूप स्वागत करते. आणि आज आपली रेसिपी आहे डाळ वांग कसं करायचं ते. तर त्यासाठी मी इथे 1.5 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. इथे 3 वांगी घेतलेली आहेत मी आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कारण ते काळी पडतात जर पाण्यामध्ये नाही टाकली तर. नंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे. ही जी तुरीची डाळ आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 3 वेळा. आता बघूयात आपण कसं करायचं ते डाळ वांग. ही तुरीची डाळ मी आता धुवून घेतलेली आहे 3 वेळा. तर त्यामध्ये आपण हे पाणी ओतूया. नंतर त्यामध्ये मीठ टाकूया. थोडी हळद, हे चिरून घेतलेलं वांग जे आहे ते आपण याच्यामध्ये आता टाकायचं आहे. आणि हे टोमॅटो जे आहेत चिरून घेतलेले ते टाकायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला काय करायचंय तर कुकरमध्ये शिजवायला ठेवून द्यायचंय आणि त्याच्यात 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. या प्रकारे आपण कुकर लावून घेतलेला आहे आणि त्याच्या आपण आता 3 शिट्ट्या काढणार आहोत. हे तुम्ही बघू शकता आपण 3 शिट्ट्या काढून ही डाळ, वांग आणि टोमॅटो हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपण हे मॅश करायचं एका मॅशरच्या साहाय्याने. आपण ही डाळ आता मॅश करून घेतलेली आहे चांगली, तुम्ही बघू शकता. आता आपण फोडणीची तयारी करूयात. आता फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते. इथे ठेचलेला लसूण घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं, लाल मिरची पावडर, मोहरी, जिरी, हळद, हिंग आणि थोड्या मेथ्या मी इथे वापरणार आहे. तेल इथं चांगलं तापलेलं आहे. 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं. आता यामध्ये आपण मोहरी टाकूयात. नंतर थोडी जिरी टाकूयात. लसूण टाकूयात ठेचलेला. थोडासा लालसर होऊ द्यायचा लसूण, जास्त करपवायचा नाहीये. नंतर त्यामध्ये हे हिंग टाकायचं. त्यामध्ये नंतर कढीपत्त्याची पानं आपल्याला टाकायची आहे. खूप छान फ्लेवर उतरतो कढीपत्त्याच्या पानांमुळे. हे मेथीचे जे दाणे आहेत ते टाकायचे आहेत. नंतर त्यामध्ये हळद टाकूया थोडी. आपण आधी हळद टाकलेली डाळ शिजवताना. आता थोडीशी मिरची पावडर मी आत्ता टाकणार आहे फोडणीत. आणि ही जी डाळ आहे आपली ते आपण टाकणार आहे अशा प्रकारे. हे आपलं डाळीचं जे पाणी आहे ते याच्यामध्ये थोडंसं ओतायचं आहे आपल्याला. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं नाही डाळ वांग करायचं आहे आपल्याला. मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे डाळ वांग करायचं आहे. थोडंसं मी अजून पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता वरून पण मी ही मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागेल पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे कारण मी आधी डाळ शिजवताना मीठ टाकलेलं होतं.
आता या डाळ वांग्याला छान उकळू द्यायचं आहे, एक उकळी काढायची आहे, त्यावरती झाकण ठेवून आपण एक छान त्याची उकळी काढून घ्यायची आहे, एक 5 मिनिटं। अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटं झालेली आहे आणि आपण चांगलं उकळू दिलेलं आहे। आता आपण झाकण काढून बघूयात। बघू शकता तुम्ही, छान अशी उकळी आलेली आहे डाळ वांग्याला। असं टेक्स्चर आपल्याला हवंय, जास्त पातळही नकोय आणि जास्त घट्टही नकोय। चला तर मग आपण याची प्लेटिंग करूया। या प्रकारे आपलं हे डाळ वांग बनवून तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसंच रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला संध्याच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।